छान असा मस्त कुरकुरीत शेपू दाल वडा। नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। बघा, इथं 1 वाटी हरभरा डाळ भिजत ठेवली होती। 6 ते 7 तास भिजत ठेवली। इथं धने घेतले, जिरं, अद्रक, हिरवी मिरची घेतली आणि बघा इथं 1 वाटी चना डाळ भिजवलेली आणि 1 वाटी शेपू घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। शेपूची भाजी स्वच्छ धुवून छान अशी ती छान वाढल्यानंतर मस्त अशी कट करून घेतलेली आहे। आणि बघू शकता आता अशी हरभरा डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अशी जाड बारीक दळून घेतली आणि खूप बारीकही करायची नाही, खूप जाडही ठेवायची नाही, मध्यम ठेवायची। काही हरभरा डाळ अशी थोडीशी अख्खी दिसायला पाहिजे। आता इथे एक 4 ते 5 हिरवी मिरची, अद्रक आणि थोडेसे धने घेतले होते, जिरं घेतलं होतं, ते थोडंसं आता मिक्सरला बघा मी फिरवून घेतलं आणि 1 मिरची तर अख्खीच राहिली, ते काढून टाकणार आहे। आणि बघू शकता आता मस्त आपलं दळून झालेलं आहे, मसाला पण आणि डाळ पण। आता इथं मी मीठ टाकून घेतलं चवीनुसार। अगदी इतके छान खमंग खुसखुशीत कुरकुरीत हे दाल वडे होतात, शेपू दाल वडे इतके भारी लागतात। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि थोडेसे बनवून बघा, आवडले तर मग परत नक्की रेसिपी ट्राय करा। आता बघा इथं शेपूची भाजी छान अशी बघा मस्त छान धुवून वाळू म्हणजे थोडीशी मोकळी ठेवली होती कॉटनच्या कपड्यावर, मग कट करून बघा आता मी इथं टाकून घेतली। तुम्ही कमी जास्तही करू शकता शेपूची भाजी। आणि आता मस्त असं मिक्स करून घेतलं बघा, सगळं हाताच्या साहाय्याने छान मिक्स होतं। आधी थोडंसं चम्मचनी करून घेतलं मी आणि आता मस्त असं हाताने बघा सगळं एकजीव करत आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी खरोखर मनापासून आवडत असेल तर मोठ्या मनाने लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। खरोखर रेसिपी जर बघत असाल आणि जर आवडत असेल तर लाईक मात्र करायला विसरू नका, कमेंट पण करा। आता मस्त असं बघा असे छोटे छोटे असे गोळे करून असे तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता आणि तुम्हाला जो आकार पाहिजे तुम्ही तो देऊ शकता वड्यांना। बघा मी असा थोडासा गोल गोळा करून असा चपटा आकार दिलेला आहे आणि सगळे वडे मी आता एकदाच तयार करून घेणार आहे, म्हणजे एकदाच आपले हात मग मस्त आपण नंतर वडे झाल्यावर धुवून घेता येतात आणि हात भरत नाही मग घडी। आणि आता मस्त असे बघा मी सगळे वडे तयार करत आहे। एका बाजूला मी तेल गॅसवर तापवायला ठेवलेले आहे। अगदी खूप सुंदर लागतात ते वडे। आता बघा सगळे वडे आपले बनवून झालेले आहे, शेपू दाल वडा आणि खूप सुंदर। बघा आता तेल असं छान तापू द्यायचं। तेल तापल्यानंतर वडे आपल्याला आता सोडायचे आहे आणि अगदी हळूहळू सोडायचे। खूप छान अशी ही रेसिपी आहे, बघू शकता। आणि मस्त आता असे छान खरपूस असे छान होऊ द्यायचे ते। खूप आता मोठाच गॅस राहू द्यायचा आधी तर, आणि जेव्हा थोडेसे होतील तेव्हा मीडियम गॅस करा तुम्ही आणि छान मस्त तेलामध्ये तुम्ही तळू द्या वडे। परत थोड्या वेळाने परत मी थोडासा मोठा गॅस केलेला आहे वडे पलटवल्यानंतर आणि खूप छान बघा किती छान दिसतो आहे ना आपला शेपू डाळ वडा। तुम्ही इथं चना डाळीच्या ऐवजी मूग डाळसुद्धा वापरू शकता, पण चना डाळीचे वडे म्हटल्यावर मग खूप छान लागतो शेपू वडा, अगदी खूप छान लागतो। टोमॅटो केचपसोबत तुम्ही खाऊ शकता। आणि मस्त असे बघा आता कलरसुद्धा किती छान असा बदललेला आहे। तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही तितका कडक बनवू शकता तेलामध्ये मस्त असं। आता बघा कलर चेंज झालेला आहे, वडे आपले तयार झालेले आहे। आता आपण वडे काढून घेणार आहे आणि दुसरे वडे पण आता आपण तळायला टाकणार आहे। आता मी 3 ते 4 वडे तळणार आहे। मस्त असे बघा आता मी काढून घेतले, बाकीचे वडेसुद्धा आता मी तेलामध्ये सोडून घेणार आहे आणि किती छान आपले वडे बघा तयार होत आहे। तुमच्याकरिता मी दररोज नवीन रेसिपी घेऊन येते, तर बघायला विसरत नका जाऊ। आणि आता वडे आपले बघा तळून झालेले आहे। एक साथ मी 5 वडे आता तळलेले आहे आणि किती सुंदर दिसायलाच बघा वडे सगळे आता काढून घेतले। टोमॅटो केचप घेतलं, तुम्हाला हवं तसं तुम्ही खाऊ शकता, प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते। तुम्हाला मी एक वडा आता कट करून दाखवते, बघू शकता किती छान झालेला आहे मस्त आपला दाल वडा, शेपू दाल वडा। आणि नक्की रेसिपी ट्राय करा, या तुम्ही पण खायला। आवडल्यास मात्र सांगायला विसरू नका कमेंटमध्ये।
आता बघू शकता मस्त छान झालेला आहे. श्री स्वामी समर्थ.